हे बघा, हे हातोडा या ठिकाणी पोहोचलेला आहे। देवेंद्र फडणवीस यांनी 2 दिवसापूर्वीच आदेश दिला होता। हो, हातोडा कशाला आणला? काय काय तोडणार आहे? हमको साहब ने बोले कार्रवाई करना है, बस कार्रवाई के लिए आए सर हम। हे बघा, हे हातोडा घेऊन हे सगळे कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी आलेले। हे बघा, हे 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 हातोडे आपण बघू शकतो। नागपूर महानगरपालिकेचे कर्मचारी या ठिकाणी आलेले आहे। हे हातोडे घेऊन या ठिकाणी आलेले आहेत आणि घराचं तोडकाम या ठिकाणी केलं जाणार आहे। संपूर्ण टीम महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाची सज्ज आहे। जेसीबी येऊन पोहोचलेला आहे। घर कालच घर हे संपूर्ण फहीम खानच्या परिवारानं खाली केलं होतं आणि आता तोडकामाची कारवाई जी आहे ती सुरू होणार आहे। बघा, जेसीबी चालक आपल्या सोबत आहे, त्याला विचारूया। दादा, काय सांगणार? तोड्याचं काम सुरू होत आहे? नाही, आता आयडिया नाही दादा मला। ते जेसीबी कशाला आणला? जेसीबी अतिक्रमण करायसाठी आणला। जसं आता हे जसं सेट सांगतील तर सेट तोडील, मकान सांगतील तर मकान तोडील। किती वेळ लागेल तोडायला? हे तरी पूर्ण दिवस लागेल। दुसरा जेसीबी या ठिकाणी पोहोचलेला आहे, त्यामुळे नागपूर महानगरपालिका ॲक्शन मोडवर आहे। 2 दिवसापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनधिकृत घर तोडणार असल्याचे संकेत दिले होते आणि आता महानगरपालिकेचं ॲक्शन जी आहे, महानगरपालिकेची ॲक्शन या ठिकाणी सुरू झालेली आहे। हातोडा घेऊन नागपूर महानगरपालिकेचे कर्मचारी या ठिकाणी पोहोचलेले आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं पोखल्याण या ठिकाणी आलेलं आहे, जेसीबी आलेलं आहे आणि आता तोडकामाची कारवाई जी आहे ती सुरू केली जाणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नागपूर हिंसाचार प्रकरणातले जे काही आरोपी आहे त्यांच्याकडनं नुकसान भरपाई वसूल केली जाणार असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं। त्याच पत्रकार परिषदेत त्यांनी हेही सांगितलं होतं की कुणाचं अनधिकृत बांधकाम असेल तर ते तोडले जाईल आणि त्यानुसार 2च दिवसात म्हणजे शनिवारी पत्रकार परिषद, मुख्यमंत्र्यांचे संकेत, रविवारी नोटीस महानगरपालिकेनं बजावला आणि सोमवार आज 11 वाजता तोडण्याची कारवाई जी आहे ती महानगरपालिकेकडनं सुरू करण्यात येत आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकता। दोन्ही जेसीबी लावण्यात आलेले आहे। 900 स्क्वेअर फुटाचं हे संपूर्ण बांधकाम अनधिकृत बांधकाम असल्याचं महानगरपालिकेने नोटीस बजावलेलं आहे। घर संपूर्ण कालच खाली केलं, परंतु आता ही कारवाई जी आहे ही धडक कारवाई नागपूर महानगरपालिकेकडनं सुरू होणार आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। चोख पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। राज्य राखीव पोलीस दलाचे जवानही या ठिकाणी तैनात आहे आणि काही हातोडा घेऊन या ठिकाणी महानगरपालिकेची टीम या ठिकाणी पोहोचलेली आहे। बघा, बघा, हे जाळी कशासाठी? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।